जोगेश्वरीचा राजा सात बंगल्यातील नाही तर अंधेरीमधील सर्वात मोठ्या मानाच्या हंडीची सर्वात मोठी गर्दी या ठिकाणी आज पाहायला मिळते. माहिती किती व्यवस्थित लावली होती. सात बंगल्याला दोन जण अंडे लागलेली आहे ना, त्यातली एक अंडी फोडणार आहे. फोडतील आता दही अंडी. समाजसेवक अमोल खरात, त्याचप्रमाणे पवनजी गौड यांनी या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक असे आभार. काय झालं? मोकळी करायची, वाहतूकसाठी मार्ग खुला करायचा, त्याला सातबंगला गोविंदाबद्दल काम रस्त्याला मिळतात. त्याचप्रमाणे या दहीहंडी आयोजनासाठी आम्हाला वसव पोलिसांचे सर्व कर्मचारी, वृंदावन असेल, सर्वांचे मनापासून हार्दिक असे आभार. शिव माताडी वाहतूक संघटना असेल त्यांचे आभार. साईराम कंपनी असेल, द ग्रेट मराठा चॅलेंजर बॉईज, द फ्रेंड मित्रमंडळ, सागर मित्रमंडळ, सात बंगला गोविंदा पथक, सात बंगला बाळ गोविंदा पथक, सर्व गोविंदा पथकांचे, बाळ गोपाळांचे हार्दिक हार्दिक आभार. शिवनेत्र गोविंदा पथक हल्ली फोडण्यासाठी सज्ज. श्री सतीश शिवेकर युवा मंच आयोजित दहीहंडी उत्सव 2024 वर्ष 8वे. थोडं आपल्या बाजूला यायचे व्हॉलेंटियर्स, प्रेक्षक. मुलगा बघ, त्याला भीती वाटते का बघ. बर शिवनेत्र गोविंद मंडळ, श्री सचिन शिवेकर युवा मंच यांनी दहीहंडी उत्सव 2024. यानंतर सात बंगला बाळ गोविंद पथक ठर लावेल. फोडली ना दहीहंडी. बँजो आणि डीजे नका शेवटच्या फोडण्यासाठी आपलं मंडळ
एन्जॉय करा. त्यानंतर दोन्ही मंडळ एकत्र एन्जॉय करा. झालं प्रेम झालं. आता ही लास्ट आहे. दहीहंडी फुटलेलं जायचं. श्री सचिन शेठ शिवकर युवा मंच दहीहंडी उत्सव 2024 आणि या ठिकाणी 7 बंगला बाल गोविंद पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज. आणि या ठिकाणी सर्व सहकारी वर्गाचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद म्हणता येईल. आणि या ठिकाणी त्याला गाड्याला जागा मोकळी करा. दहीहंडी बघायला आलो होतो. आम्ही सोबत चालू होतो. आता चाललो घरी आम्ही. आता तो तन्मयची आणि प्रेमची शाळा येईल बघायची. आता आम्ही आरे रोडला आलोय. 7 बंगल्यावरनं झालं. आता दहीहंडीचं झालं सगळं. दहीहंडी फुटल्या सगळ्या 7 बंगल्याच्या. आणि हे बघा, हे बघा ही माझ्या प्रेमची आणि तन्मयची शाळा. पाहिली ही जी होती ना, आता एकदम गाडीवर चाललोय ना, आता बाईकवरती आहे ना, त्यामुळे व्यवस्थित दाखवता नाही आली. पण थोडीशी झलक दाखवली. ती माझ्या प्रेमची आणि तन्मयची शाळा आहे. आता या आरे रोडवरनं घरी निघालोय. थोड्याच वेळात आता पोहोचू घरी. आता वरसावाच्या घरच्या गल्ली लावली आम्ही. घरची गल्ली आहे बघा. आलो बाबा, एकदाच घरी आलो. लय मज्जा आली फिरून. आम्हाला फिरलो आम्ही, लय मज्जा केली. आलो आता आम्ही आमच्या बिल्डिंग मध्ये आलो. आता घराजवळ आलो. एवढी मज्जा कधी नाही आली, एवढी मज्जा केली. घराजवळ आलो. आता घरामध्ये एंट्री करायची. चला आता टाटा बाय बाय. खूप थकलो आता. बाय बाय.